नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर. कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आज आपण ऐकणार आहोत प्रकरण 35 बेसास कौ अंग. त्यासाठी आपण दोहे घेणार आहोत 1 आणि 2. आपला भाग चाललाय 213वा. प्रथम आपण अंग परिचय बघून घेऊयात. साधनेमध्ये भगवंतांवर अत्यंतिक विश्वास असणं जरुरीच आहे. भगवंतावर विश्वास नसेल तर साधना सफळ होतच नाही. भगवंतावरील विश्वास साधकाला अभिमान, परिग्रह, हिंसा, आसक्ती वगैरे दुर्गुणांपासून दूरच ठेवतो. हरिभक्तीशिवाय मनुष्य द्वंद्वातून मुक्त होऊच शकत नाही. कबीर तीर्थ, व्रतवैकल्य मानत नाहीत. त्यांनी सांगितलेलं आहे की भगवंतावर अढळ श्रद्धा हवी. भूक लागली तर जगासमोर ओरडून काहीही मिळणार नाहीये. जग त्याची मदतही करणार नाही. त्यांनी ईश्वरावर श्रद्धा ठेवली पाहिजे. मग ईश्वर कसं रक्षण करतो हे त्यांनी पुढल्या पद्यात सांगितलेलं आहे. ऐकूयात आपण. दोहा पहिला. जिनी नर हरी जठराह उदिक थै पंड प्रकट कियो सिरजे श्रवण कर चरण जीवन जीभ मुखतास दियो. जिनी नर हरी जठराह उदिक थै पंड प्रकट कियो सिरजे श्रवण कर चरण जीवन जीभ मुखतास दियो. उर्ध पावरध शीस बीस पशाय मरखियो अनपान जहाँ जरे तहाँ तै अनलन चशियो. उर्ध पावरध शीस बीस पशाय मरखियो अनपान जहाँ जरे तहाँ तै अनलन चशियो. इही भांति भयानक उदर में उद्र न कबहू छछरे कृष्ण कृपाल कबीर कहीं इम प्रतिपालन क्यों करे. इही भांति भयानक उदर में उद्र न कबहू छछरे कृष्ण कृपाल कबीर कहीं इम प्रतिपालन क्यों करे. दोहा थोडासा मोठा आहे. आता आपण कठीण शब्दांचे अर्थ बघूयात. जठराह. जठराह म्हणजे पोटात. उदिकथै. उदिकथै म्हणजे रज आणि वीर्यापासून. पड पिंड. 20 पशा म्हणजे 20 पक्ष म्हणजेच 9 महिने. अन्न पान दूध. जल किंवा आदी पेय. चशीययो म्हणजे स्पर्श केला नाही. उद्र म्हणजे उदर. छंछरै म्हणजे मोकळे राहिले. कृसन. कृसन म्हणजे कृष्ण. दोह्याचा अर्थ ऐकूयात. त्या भगवंताने मातेच्या गर्भात रज आणि वीर्यापासून उत्पन्न केलं. मनुष्याचं शरीर उत्पन्न केलंय. त्यांनी कान, हात, पाय बनवलेले आहेत. त्यांनी त्याला जीभ, मुख आणि प्राणही दिलेत. भयानक अशा जठराग्नीमध्ये जिथे खाद्य, पेय जळून नाहीसे होतात अशा ठिकाणी सुद्धा त्याला अग्नीचा स्पर्श सुद्धा होऊ दिला नाही. 9 महिने जीवाला उलट टांगून त्याचं रक्षणही केलंय. ज्या भगवंताने अग्नीने युक्त अशा मातेच्या गर्भातही जीवाचं पोट मोकळं ठेवलं नाही, त्याला भोजन पुरवलं, त्या भगवंतांचा महिमा किती बरं गावा. अशा प्रकारचं पोषण कोण बरं करू शकेल. मातेच्या गर्भात उकडून निघत असताना सुद्धा भगवंत जीवाचं रक्षण करतो.
अशा भगवंतांवर मनुष्याने विश्वासच ठेवला पाहिजे. जो जन्माला घालतो तोच अन्न देऊन जगवतो देखील. फक्त त्यावर अढळ विश्वास हवा. पोट भरण्याची चिंता असणं साहजिकच आहे, परंतु चिंतेने मनुष्य आपला आनंद हरवून बसतो. चिंतेपासून सुटका जर हवी असेल तर त्याच्या विरोधी भाव जो आनंद त्याचं ग्रहण केलं पाहिजे. आणि हा आनंद ईश्वर भक्तीनेच फक्त प्राप्त होतो. ही भक्ती योगाची देणगीच आहे. चिंता करून चिंता दूर होत नाही, तर चिंतन करून मात्र चिंता दूर होईल. वास्तविक ज्यांनी गर्भात सुद्धा रक्षण केलं तो काय अन्न देणार नाही का? तेव्हा त्याच्यावर अढळ श्रद्धा ठेवून त्याचंच चिंतन करावं, त्याचंच नाम घ्यावं. कबीर वास्तविक निराकाराचे उपासक आहेत, पण म्हणून त्यांनी सगुणाचा उच्छेद कधीच केलेला नाहीये. सगुणाचं वर्णन करण्यात सुद्धा ते मागे राहत नाहीत आणि थकत तर बिलकुलच नाहीत. आता आपण ह्याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. ज्या हरीने उदरामध्ये पिंड प्रकट तो केला, श्रोत्र चरण कर जीभ मुखामध्ये प्राणही तो दिधला. ज्या हरीने उदरामध्ये पिंड प्रकट तो केला, श्रोत्र चरण कर जीभ मुखामध्ये प्राणही तो दिधला. नवमास त्याने गर्भामध्ये जरे उलट टांगिले, अन्न भस्म होतसे जिथे त्या जठराग्नी रक्षिले. नवमास त्याने गर्भामध्ये जरी उलट टांगिले, अन्न भस्म होतसे जिथे त्या जठराग्नी रक्षिले. मातेच्या त्या भयान उदरीही उदर रिक्त नाठेले, कबीर सांगे कृष्ण कृपाळू किती गुण गायले. मातेच्या त्या भयान उदरीही उदर रिक्त नाठेले, कबीर सांगे कृष्ण कृपाळू किती गुण गायले. पुढचा दुसरा दोहा ऐकूयात. भूखा भूखा क्या करे, कहा सुनावैलो, भांडा घड़ी जिनी मुख दिया, सोई पूरण जो. भूखा भूखा क्या करे, कहा सुनावैलो, भांडा घड़ी जिनी मुख दिया, सोई पूरण जो. कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात. भांडा, भांडा म्हणजे पात्र. इथे पात्र नाही म्हणायचं, इथे उदर हा अर्थ तिथे अभिप्रेत आहे. घडी म्हणजे घडवले. दोह्याचा अर्थ ऐकूयात. हे मनुष्या, भूक भूक म्हणून आपल्या अभावाचं लोकांना काय म्हणून गान ऐकवतोयस? अरे, ज्याने शरीररूपी भांड आणि मुख दिलेलं आहे तोच हे पोट भरण्यास सक्षम आहे. जो भगवंत गर्भामध्येही रक्षण करतो त्याच्यावर विश्वास ठेवलाच पाहिजे. जगासमोर आपल्या दुःखाचं प्रदर्शन करण्याची काहीही गरज नाही. जग मदतीला येणारच नाहीये, उलट तरच उडवत राहील. तो परमेश्वरच मदतीला येईल, म्हणून त्याचं स्मरण करावं. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखी बरोबरच आजचा भाग आपण इथे संपवूयात. भूक भूक तू कशास म्हणसी, ऐकत येईल का जन, ज्याने दिधले उदर मुख त्या, करी परमेशाचे स्मरण.
भूक भूक तू कशास म्हणसी, ऐकत येईल का जन. ज्याने दिधले उदर मुख त्या, करी परमेशाचे स्मरण.